अंगावरती हात फिरवायला चालू केले. त्याने हळूच माझ्या गुंड्या काढल्या आणि नंतर तो माझा पूर्ण अंग दाबू लागला. हळूहळू खांद्यावर खाली सरकू लागला. नंतर त्याने त्याचा हात खाली लावून जोराने हात फिरू लागला. माझा हात पकडून हळूच त्याच्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला केली आणि नंतर तिथेच रोहन माझे पाय वरती केले आणि प्रेमाने साडी बाजूला ढकलून जोराने, मित्रांनो, मी अंजली. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक विचित्र आणि धक्कादायक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची आहे. माझं लग्न झाल्यानंतर मी आणि माझा नवरा एका भाड्याच्या घरात राहत होतो. माझा नवरा रिक्षा चालवायचा आणि दिवसभर खूप मेहनत करायचा. सुरुवातीला आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं, पण काही दिवसांनी त्याचा वागण्यात बदल जाणू लागला. तो वेळेवर घरी येत नसे, माझ्याशी नीट बोलत नसे आणि कायम काहीतरी टेन्शनमध्ये असल्यासारखं वागत होता. मी त्याला अनेकदा विचारायचो, पण प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी कामाचं टेन्शन आहे असं सांगून विषय टाळायचा. त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. तरीही मी घर सांभाळत होते आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून शांत राहायचे. एक दिवस त्याने सांगितलं की तो रात्री बाहेर जाणार आहे. त्या रात्री मला घरात एकटीला भीती वाटत होती, म्हणून मी शेजारी राहणाऱ्या वनिताला माझ्यासोबत झोपायला बोलवलं, पण ती येऊ शकली नाही. तिने तिचा मुलगा रोहनला माझ्याकडे पाठवलं. रोहनचं वय साधारण 21 वर्ष होतं आणि तो आमच्या ओळखीचा असल्यामुळे मला काही गैर वाटत नाही. रोहन पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला, आंटी तुम्ही झोपा, मी थोडा अभ्यास करतो. मी दिवसभराच्या थकव्यामुळे झोपले. रात्री मला अचानक कोणीतरी जवळ असल्याचा भास झाला. मी अर्धवट जागी झाले तेव्हा रोहन माझ्या पलंगाजवळ बसलेला दिसला. त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळेपण जाणवत होता. मी त्याला रागाने विचारलं, काय करत आहेस? तो घाबरला आणि काहीतरी कारण सांगू लागला. रोहन हा पुस्तके बाजूला ठेवून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केलं. त्याने हळूच करून माझं तुझ्या उघडं आणि नंतर तो माझं पूर्ण अंग दाबू लागला. हळूहळू खांद्यावर खाली घसरू लागला. नंतर त्याने त्याचा हात खालती लावून जोराने हात फिरू लागला. मी हळूच हात त्याच्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला केली आणि नंतर पुन्हा तिथेच माझे रोहन पाय वरती केले आणि साडी बाजूला ढकलली आणि पुन्हा तो जोरजोरात सुंदर वेळाचा अनुभव घेऊ लागला. मला समजत नव्हते की मी एवढी मोठी असून 21 वर्षाचा रोहन हा मला जोराने मारू लागला होता आणि माझी पालत करून पूर्ण मागून काढून टाकली आणि उठून तो झोपल्यानंतर माझ्या अंगावरती तशी साडी फेकून जाऊन झोपला. मी उठून पाहते तर रोहन हा झोपलेला होता. मात्र मला वाटले पुन्हा माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे, परंतु यावेळेला माझा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतलेली नाही. एक झोपी गेलेली. सकाळी उठताना मला खूप त्रास झाला. मी लवकर उठून बाथरूममध्ये गेले. पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल झालं होतं. मला काही समजत नव्हते. मला काहीतरी शंका येऊ लागली होती. त्या रात्रीनंतर माझ्या मनात संशय निर्माण झाला. मला काही गोष्टी विचित्र वाटत होत्या. त्यामुळे काही दिवसांनी मी पुन्हा एकदा मुद्दाम परिस्थिती पाहायचं ठरवलं. त्या दिवशी माझा नवरा बाहेर गेला होता आणि रोहन पुन्हा माझ्याकडे आला. यावेळी मी मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला. रात्री उशिरा रोहन माझ्याजवळ आला आणि त्याच्या वागण्याचा गैरपणा स्पष्ट दिसून आला. मी लगेच त्याचं थांबवलं आणि समज दिली. दुसऱ्या दिवशी मी ही गोष्ट वनिताला सांगितली आणि तिला व्हिडिओ दाखवला. तिने रोहनला खूप रागवलं. त्यानंतर त्याने पुन्हा कधीच माझ्याशी तसं वागण्याचा प्रयत्न केला नाही. पण माझ्या आयुष्यातला खरा धक्का अजून बाकी होता. एक दिवस माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये मला एक मुलीसोबतचे फोटो दिसले. त्या मुलीचं नाव मनीषा होतं. ते दोघं एकत्र फिरायला गेलेले फोटो पाहून मला खूप धक्का बसला. मला समजले की माझा नवरा माझ्याशी प्रामाणिक नव्हता. मी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एक दिवस मी त्याच्या मागोमाग गेले आणि त्याला मनीषासोबत एका कॅफेमध्ये पाहिलं. त्याच क्षणी माझं मन पूर्णपणे तुटलं. तरीही मी शांत राहिले. काही दिवसांनी त्याला सांगितलं की तो मित्रासोबत बाहेर फिरायचं जात आहे, पण 4 दिवस झाले तरी तो परत आलाच नाही. नंतर टीव्हीवर बातमी पाहून मला समजले की मनीषाचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणात माझ्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या दिवसानंतर मी त्याच्याशी सर्व संबंध तोडले आणि आई वडिलांकडे राहायला गेले.
आता मी स्वतःचा छोटासा व्यवसाय केला आणि नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी रात्री शांत बसल्यावर माझं रोहनची आठवण येते. त्या काळात घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि आयुष्य किती पटकन बदलू शकतं याची जाणीव